साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण झालं। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यासाठी प्रत्येक घरामधनं डाळीच्या लाडूचा प्रसाद गेला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक घरामध्ये साखर आणि डाळीचं वाटप करत आहोत, असं प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केलंय। 13 जानेवारी रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोडच्या केशवरंग मंगल कार्यालय आणि स्टेशन रोड येथील पांडुरंग लॉन्स इथे खासदार सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या वतीने साखर आणि डाळीचं वाटप करण्यात आलंय। यावेळी खासदार सुजय विखे बोलत होते। ते पुढे म्हणालेत की विरोधकांनी काहीही आरोप करू द्या, आम्ही काही राजकारण करत नाहीये। 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या इथे राम मंदिर उभारण्यात आले। त्या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। येत्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होतोय। त्या सोहळ्यासाठी प्रत्येक घरामधनं डाळीचे लाडू प्रसाद म्हणून गेले पाहिजे, याच हेतूने आम्ही साखर आणि डाळीचं वाटप करतोय। सदर खर्च हा मी आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे स्वखर्चामधनं करत आहेत। यामध्ये कोणतंही राजकारण नाहीये, असे खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय। यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणालेत की नामदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे महसूल खातं आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं सुरू केली। निवडणूक जवळ आली की राहुरी शहरामधील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न समोर घेतात, मात्र अद्याप त्यांना शहरामधील रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावता आला नाहीये। नामदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे शहरामध्ये शासनाची 100 एकर जागा मिळाली आहे। विरोधक त्यासाठी विरोध करणार हे निश्चित, मात्र लवकरच शहरामध्ये सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालयाची इमारत होणार आहे। तसेच ज्या लोकांना घर आणि जागा नाही त्या गोरगरीब लोकांना लवकरच घरकुल मिळणार आहे, असं कर्डिले यांनी म्हटलंय। यावेळी हजारो महिला पुरुषांनी साखर आणि डाळ वाटप कार्यक्रमाचा लाभ घेतलाय। तसेच अनेक महिलांनी खासदार सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे आभार मानलेत। प्रतीक्षेनंतर, अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। हा दिवस प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद आणि उत्साहामध्ये साजरा व्हावा, यासाठी आम्ही आमच्या परीने पक्षविरहित, चिन्हविरहित आमच्या नगर जिल्ह्यामध्ये, माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये मी प्रत्येक घरामध्ये साखर देण्याचा प्रयत्न करतोय। अक्षता वाटपाचा एक कार्यक्रम काही आपल्या यंत्रणेकडून झालेला आहे। असं सगळेजण मिळून हा दिवस साजरा व्हावा, आनंदामध्ये साजरा व्हावा, एवढंच आम्ही या ठिकाणी करायचं काम करत आहोत। गेली 1 महिन्यापासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या संकल्पनेतून खासदार सुजय विखे पाटील आणि आमच्या माध्यमातून नगर दक्षिण भागाच्या प्रत्येक गावाला जेवढं त्या ठिकाणी कुपनधारक असतील त्यांना 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ वाटप करण्याचा खरवाचा निर्णय घेतला। त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं राजकारण म्हणून नाही किंवा कुठला शासनाचा निधी नाही। हा तिन्ही दोघांनी लोकांनी करून एकत्र येऊन तो निधी आपण उपलब्ध केला आणि प्रत्येक आपल्याला माहिती आहे का महिला भगिनीला आपण डाळ आणि साखर वाटप घेतलाय। त्याचा एकच हेतू आहे, देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आज रामाचं मंदिर उभा राहावा, हे जवळजवळ 500 वर्षापासून मला असं वाटतं की लोकांची मागणी होती, परंतु त्याला काही कुठल्या प्रकारचा न्याय काय मिळाला नाही। मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले, रामाचं मंदिर उभा राहिलं आणि 500 वर्षापूर्वीचं जे काही हिंदूचं स्वप्न होतं ती 22 जानेवारीला त्यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मग त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सगळ्या जनतेचा त्यामध्ये सहभाग असावा, जनतेने आनंदाने उत्साहाने तो सण साजरा करावा, या हेतूने साखर आणि डाळ वाटण्याचा उपक्रम आम्ही खऱ्या अर्थाने घेतो। तो कोणी जरी कदाचित आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करीत असेल तर याच्यामध्ये त्या हेतूने काही गोष्ट केली नाही। ज्यांना काहीच करता येत नाही, करत नाही, तेच मात्र आरोप करण्याचं काम होतंय। त्यांना आता तुम्हाला सांगतो का राम काय पाहायचं ते पाहून घेतील, एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांगतो। मी संध्या सुभाष मस्के बोलते, राहणार दत्तनगर राहुरी स्टेशन।
आज आम्हाला पांडुरंग लॉन्स मध्ये सुजय दादा माननीय शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते आम्हाला चना डाळ व साखर वाटण्यात आलेली आहे. आम्ही त्याचा 2 लाडू बनवून नैवेद्य बनवून आम्ही अयोध्येला सुजय दादा बरोबर देणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.